तो ज्या लोकांसाठी आहे जे लोक यंग एजमध्ये तर मग नॅचरल व्हायग्रा घरच्या घरी आपण आपल्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला जे नैसर्गिक इरेक्शन यायचे होते ते नैसर्गिक इरेक्शन मिळत नाहीत. त्याच्यानंतर एक 4 ते 5 ड्रॉप याच्यामध्ये अद्रक टाकायचे, लिंबू जर पिळून टाकला तर हे सगळं जे मिश्रण असतं हे आपल्या हार्टला, माइंडला, रक्तवाहिन्यांना आणि आपल्या इंद्रियाकडचा ब्लड फ्लो वाढण्यासाठी नक्कीच या ड्रिंक आपल्या रक्तवाहिन्या फुलून जातात आणि आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो ज्या लोकांसाठी आहे जे लोक यंग एजमध्ये व्हायग्रा सारखे औषधी घेतात जेव्हा की त्यांना काही गरज पण नसते. तर मग नॅचरल व्हायग्रा घरच्या घरी आपण कसं बनवू शकतो आणि त्याचे व्हायग्रा सारखे इफेक्ट आपण आपल्या इरेक्शनसाठी कसं आपण करून घेऊ शकतो त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा एक प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने मी तुम्हाला काही ना काही सेक्स एज्युकेशन किंवा सायंटिफिक इन्फॉर्मेशन किंवा क्लिनिकल बेस्ड इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर मित्रांनो, माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजचे 2 व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. आणि नक्कीच आपला व्हिडिओ आवडला आपल्या जवळच्या मराठी मित्रांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना पण तुमच्यामुळं माझ्या व्हिडिओचा बेनिफिट होऊ शकेल. तर मित्रांनो, आजचा आपला जो व्हिडिओ आहे की आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडे भरपूर पेशंट येतात जे यंग एजमध्ये व्हायग्रा सारखं औषध घेऊन आपल्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच ते चुकतात. कारण की व्हायग्रा अशी औषधी आहेत की एक 4-5 वेळा पण तुम्ही औषधी घेतली तरी तुम्हाला नक्कीच त्याचं ॲडिक्शन होऊन जातं आणि ती व्हायग्रासारखी औषधी घेतल्याशिवाय तुम्हाला जे नैसर्गिक इरेक्शन यायचे होते ते नैसर्गिक इरेक्शन मिळत नाहीत आणि त्याच्यामुळं त्याची तुम्हाला सवय लागून जाते आणि कालांतराने त्याला रेजिस्टन्स येऊन जातो आणि तुम्हाला परमनंट नपुसंकता येऊ शकते. तर मग असं न करता मित्रांनो, माझा यंग लोकांना एक सल्ला आहे की त्यांनी काय करायला पाहिजे की एक तर मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की टेस्टोस्टेरॉन बूस्टिंग करण्यासाठी यंग एजने व्हायग्रासारख्या औषधीपेक्षा शॉर्टकट म्हणजे ॲक्सेप्ट न करता जर त्यांनी रोज 1 तास जर जिममध्ये जाऊन जो व्यायाम केला तर नैसर्गिक त्यांना टेस्टोस्टेरॉन लेवल चांगली राहील, त्यांची बॉडी फिटनेस चांगली राहील, त्यांची म्हणजे एनर्जी आणि पॉवर पण सुधारण्यास मदत होईल. आणि त्याचबरोबर रोज सकाळी त्यांनी फक्त आणि फक्त वॉटरमेलनचा ज्यूस घ्यायचा. या वॉटरमेलनच्या ज्यूसमध्ये 3 ते 4 पत्ते असतात ते मेंथॉलचे टाकायचे आणि त्याच्यानंतर 2 लवंग याच्यामध्ये कुटून टाकायच्या. त्याच्यानंतर एक 4 ते 5 ड्रॉप याच्यामध्ये अद्रक टाकायचे. जर तुम्हाला गोड बनवायचं असेल तर थोडंसं तुम्ही नॅचरल शहद पण याच्यामध्ये टाकू शकता, मिक्स करू शकता, जेणेकरून ते गोड होऊ शकतं. आणि हे जर ड्रिंक आहे याच्यामध्ये थोडा लिंबू जर पिळून टाकला तर हे सगळं जे मिश्रण असतं हे आपल्या हार्टला, माइंडला, रक्तवाहिन्यांना आणि आपल्या इंद्रियाकडचा ब्लड फ्लो वाढण्यासाठी नक्कीच या ड्रिंकची आपल्याला मदत घेता येऊ शकते. मित्रांनो, हे तुम्ही बिलकुल लाईटली घेऊ नका. दिस ॲक्ट लाईक अ नॅचरल व्हायग्रा. खरोखर नॅचरल व्हायग्रा ज्यूस जर पाहिजे असेल तर नक्कीच डेली वॉटरमेलनचं ज्यूस, ते पण पर्टिक्युलरली उन्हाळ्यामध्ये नक्कीच घ्या. कारण की याच्यामध्ये काय होतं की तुमचं डिहायड्रेशन पण मेंटेन राहतं, तुमचे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होतात, तुमचे हार्टची हेल्थ चांगली राहते, तुमच्या रक्तवाहिन्यांची हेल्थ चांगली राहते आणि याच्यामध्ये नैसर्गिक नायट्रेट असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळं काय असतं की आपल्या रक्तवाहिन्या फुलून जातात आणि आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी नक्कीच हे ज्यूस तुम्हाला मदत करू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला व्हायग्रासारख्या औषधांची जर घ्यायची इच्छा असेल तर न घेता जर तुम्ही नैसर्गिक उपचार जर करून घेतले तर मला वाटतं ते लॉंग लास्टिंग आणि बेनिफिशियल राहतात. कारण काय मित्रांनो, माझ्याकडे रोजचे 4-5 पेशंट असे येतात की ते खूपच यंग एजमध्ये व्हायग्रासारखी औषधी घेऊन त्याचं रेजिस्टन्स आल्यानंतर मग माझ्या क्लिनिकमध्ये येतात. पण तेव्हा तुम्हाला खूप महागडे उपचार करून घ्यावं लागतात. केव्हा पेनाइल इम्प्लांट पण करण्याची गरज भासू शकते. तर हा खर्च वाचवण्यासाठी जर घरच्या घरी मी जे तुम्हाला उपाय सांगत असतो ते जर नैसर्गिक उपचार जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला ह्या एका ड्रिंकची पण तुम्हाला मदत घेता येऊ शकते. हे टेस्टोस्टेरॉन बूस्टर ड्रिंक आहे. नायट्रिक ऑक्साईड याच्यामध्ये खूप जास्त आहे, त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या खूप फुलून जातात आणि आपलं माइंड पण शांत राहतं, हायड्रेशन चांगलं राहतं. तर नक्कीच आजपासून सवय लावून टाका की 1 तास जिम केल्यानंतर 1 ग्लास तुम्हाला
नक्कीच वॉटरमेलनचा ज्यूस हे तुम्हाला व्हायग्रापेक्षा मग चांगलं बेनिफिट देऊ शकतं, हे तुम्ही विसरू नका. तर मित्रांनो, अशा छोट्या मोठ्या टिप्ससाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. कारण की मित्रांनो, जितकं चांगलं तुम्हाला मी या विषयावर नॉलेज देईल, जितके चांगले आपण ओपन चर्चा करूया. काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही जर खरोखर चांगले प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये विचारले तर मला पण उत्तर देण्यासाठी नक्कीच आनंद होईल. उगीच तुम्ही आता इकडं तिकडे न्यूज बघता, व्हिडिओ बघता किंवा रील्स बघत असता. जर खरोखर सायंटिफिक आणि चांगल्या डॉक्टरांचे जर व्हिडिओ बघितले तर नक्कीच तुमचं लैंगिक आयुष्य सुधारण्यासाठी काही ना काही तुम्हाला आम्ही नक्कीच मदत करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.